नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025 संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे. जेव्हापासून वारी ही सुरू झालेली आहे ते संपेपर्यंत या कालावधीमध्ये ज्या वारकऱ्यांना जर काही त्यांचा अपघात झाला किंवा मृत्यू झाला, होऊ नये पण झाला तर त्यांच्यासाठी एक सुरक्षा म्हणून त्यांच्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठीची योजना जर पाहिले तर हे विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025 आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी जी.आर. निर्गमित करून काढण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. योजना तुम्हाला माहिती संपूर्ण दिली जाईल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. तो जी.आर. जर पाहिलं तर श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या जी काही वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025 राबवण्याबाबतचा हा जी.आर. आहे. त्याच्यामध्ये काय सविस्तर माहिती आहे ते जर पाहिलं तर आषाढी वारी 2025 दरम्यान जी काही वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 16 जून 2025 ते 10 जुलै 2025 हा कालावधीमध्ये जे काही वारकरी असतील संपूर्ण दिंडीमध्ये या कालावधीत त्यांचा जर अपघाताने किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय जो काही 27 मार्च 2023चा आहे त्यानुसार तरतुदी केल्यानुसारच त्यांना मदत देत राहील अशा पद्धतीची सांगितलेली आहे. खालीप्रमाणे त्यांच्यासाठी मदत दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांना 4 लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. वारी दरम्यान अपंगत्व झालेल्या वारकऱ्यांना जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना रक्कम दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये अपंगत्व जर 40% ते 60% अपंगत्व झालं तर त्यांच्यासाठी 74,000 रुपये दिले जाणार आहेत किंवा 60%हून अधिक अपंगत्व झाल्यानंतर त्यांना 2.5 लाख रुपये इतकं मदत दिली जाणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात म्हणजे दवाखान्यामध्ये दाखल झाल्यास त्यांच्यासाठी 16,000 रुपये दिले जाणार आहेत आणि 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल जर झाले असतील वारकरी तर त्यांच्यासाठी 5,400 एवढं हे अनुदान दिलं जाणार आहे. याच्यामध्ये योजना जी काही आहे ती आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू राहणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तसेच संबंधित वारकरी जे काही आषाढी वारी 2025 करिता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे. तसेच सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचं प्रमाणपत्र मागणीनुसार वारकऱ्यांना अथवा त्यांच्या वारसदारांना निर्गमित करावा असं सुद्धा त्या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच अंतर्गत पाहिलं तर हा जो काही वारकरी किंवा वारसाने यांचा हा जो अर्ज आहे तो जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत जी काय आहे ती संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येईल आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचं जे काही प्रमाणपत्र आहे मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीमध्ये झालेल्या जे काही अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन वरील जे काही ह्याच्यानुसार आहे ते सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे. पद्धतीची जी काही ही आषाढी वारी 2025 दरम्यान वारी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत म्हणजे 16 जून ते 10 जुलै 25 या कालावधीमध्ये संपूर्ण जे काही संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील शासनासाठी 30 जुलै 2025 पर्यंत सादर करावा असं सुद्धा त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. याआधी जर पाहिलं तर हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीचा हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं ही जी काही विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025 आहे अशा योजनेचा जर कुणाला काही होऊ नये जर झालं केलं तर त्याच्यासाठी हा अवश्य त्यांच्या वारसदारांनी वगैरे लाभ घ्यावा. तर अशा पद्धतीनं जी काही योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. याच्यासाठी जर असेल तर तुमचे जे काही कोणी असतील त्यांच्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत तुम्ही वारीला गेलेल्याचं जे काही असेल तर प्रमाणपत्र घेऊ शकता. त्यानंतर जे घेतल्यानंतर तो आमचा जो जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर ते लवकरात लवकर तपास करून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचे बेल आयकॉन पण दाबून ठेवा कारण की पुढचा व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.